कशी काय आली ग? काय नाही, सहज आले, म्हणलं काय चाललंय बघावं तुझं. आमचं काय होणार आहे ते? आता किती दिवस असं चालणार आहे सांग बरं. आता बाबा नाही राहिले, आता आई एकटीच आहे. आपण आता जमिनी वाटून घेतल्या पाहिजे, सगळं जागा वाटून घेतली पाहिजे. काही दिवस आई तुझ्याकडे राहीन, काही दिवस माझ्याकडे राहीन. किंवा आईला नसेल ना राहायचं तर गावात घर आहे तिथंच राहू दे तिला, आपण किराणा देत जाऊ ना. तरीच म्हणलं एवढं सकाळ सकाळ कशी काय तू आली? कधी तर बहिणीचं घर नाही दिसलं तुला. आता वाटण्या करायच्यात ना, म्हणून बहिणीचं घर दिसलंय तुला. हे बघ, आता आपल्याला भाऊ तर नाहीये, मग वाटणे तर करायलाच लागतील ना. वाटण्या कराव्याच लागतील. तर तुझं म्हणणं काय सांग मला मग. साडू कुठे गेली? आहेत की घरातच आहेत. बोलवा की मग त्यांना. अहो इकडे या. साडू तुम्ही कधी आला तर? आता चालू या. राम 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 राम. काय चाललंय? लय लांब येणं केला आज. आलो जरा काम होतं. ह्यांना चहा पाणी काय केला का नाही? काल बसली असं बसून दिला. अहो करायचंय चहा राहून पाणी. जाता चहा पाणी. चला तुम्ही डायरेक्ट सासरवाडीला आता. का कडे? आता तिकडच्या जमिनीची आज नव्हत्या वाटप करायचीच आहे ना, मग आत्ताच घेऊ करून. कसे साडू आता 5-6 महिने तरी होऊन द्यायचं ना, लगेच तुम्ही आताच रानाचा विषय काढायला लागला म्हणजे कसं होणार? बरं योग्य तरी वाटतंय का तुम्हाला? अहो ते सासूचे हाल चाललेत तिकडं, त्यांना तुम्ही लक्ष द्यायला नाही, आम्ही लक्ष द्यायला नाही. रान वाटून घेतलं म्हणजे आपण त्यांना दर महिन्याला बाजार नेऊन देत जाऊ, नाही तर महिनाभर आमच्याकडे राहते, महिनाभर तुमच्याकडे राहते ना. विषय बाजाराचा त्याचा राहतोय ना. ओ जमीन कुणाची? माझ्या बापाची. माझा बाप माझा, माझी आई माझी, सगळं आमचं. तुमचं मध्ये काय लुडबुड चालली हो? चाललंय ना सगळं, होऊ द्या ना मग व्यवस्थित. नाही नको काय समजवायची गरज आहे? हा अरे का न नावा करायच्या ऐवजी आपण आहे तुझ्या आईला सांभाळता येईनच ना तसं बी. का ह्यांच्या घशात घालायचंय का? आपल्याला नको का? आपल्याला नाही का संसार? हा बघ, आमच्या घशात घालायचं नाहीये म्हणून मी आलेत ना तुझ्याकडे. वाटून घ्यायचंय म्हणून आलेली. घालायचं असतं तर आम्ही केस लावून घेतलं असतं की. कशाची केस लावती? केस लावल्यावरती तुला वाटतंय मी तुला सोडलं असतं? बहीण जरी असली ना तरी ह्याच्यात कोण नसतंय, बहीण आणि भाऊ. आणि तुम्ही ते सांगतात ना ते गप ऐका. माझ्या म्हणण्याने चाला, जरा जरा मिळन तरी, नाही तर हाय घरात काय आणि काय नाही. अगला का बाप वारला 6 महिने तरी पूर्ण होऊन दे तवरच जायचं तिथं मला बरोबर तरी वाटेल का मग? अहो मी थुरली असून 6 महिन्यात दम काढला हे एवढा सुद्धा ह्यांना निघाना की आले की दाराला लगेच सकाळ सकाळ. नाही का बघितलं तुम्ही? हा दिसतंय का नाही डोळ्यानी? बरं ठीक आहे, तुला नकोय ना आता? ओ चला चला आपण येऊ. नाही तुमची इच्छा तर राहून आता काढलाय ना विषय तर कशाला उगाच असं त्याला नाट लावायचाय? करूया हा तुमच्या मनाने तर होऊ द्या. ऐकून तर घेऊ ना काय म्हणतात. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. बरं भाऊ नाही बोलत मी. माझं गोड इथं थांबी तुझं हा बस का? बोल तुझं काय म्हणणं आहे? ठीक आहे, तुला काय काय पाहिजे? मला काय काय पाहिजे म्हणजे आधी तुझं सांग ना, तुला काय पाहिजे ते. वरची आणि खालची नाही. एका जागो 5 एकर आहे, दुसऱ्या जागो 5 एकर आहे. एखादली 2.5 एकर आपल्याला घ्यायची, दुसऱ्या 2.5 एकर आपल्याला घ्यायची. विहीर जर ह्यांना पाहिजे असली तर तळ्यानं आलेली पाईपलाईन आम्हाला पाहिजे. तर मग बघा काय करायचं. तळ्याने आली पाईपलाईन घ्याय ना का, पण जो खालचे वरच्या 5 एकर मला खालच्या बांधाला तो बोर आहे का नाही ते बरं आम्हाला पाहिजे. मग दोन्ही कसं भेटेल? विहीर आणि बोर नाही भेटणार. मग तुम्हाला तळ्यावर पाईपलाईन आहे, तळ्याला 12 महिने पाणी ना. 12 महिने पाणी का? ते घोटाळा होतो का नाही त्याचा? एक काम करा, पाईपलाईन आणि बोर तुमच्याकडे काही आम्हाला देऊन नाही टाका. ते बी मोटर आम्ही नीट करून द्यायची तुम्हाला. मग तुम्ही तिथं मग हे करा. नीतीचा नाही विषय. मी म्हणलं ना तुम्हाला, तळ्यावरची पाईपलाईन घ्या आणि बोर घ्या आणि विहीर आम्हाला राहून द्या. संपला विषय. म्हणजे तुम्ही राहणं शिल्क घ्या, हा पाणी बी शिल्क घ्या. शुल्क काय आहे तवा? हिस्सा कोणाचा असतो? बारक्या पोरीचा जास्त अधिकार असतो. हिस्सा टाकायचं बारक्या पोरीचं ही या. का त्यामुळे मग आम्ही थुरलीला काय टीका लावलाय काय की थुरलीनं घ्यायचं नाही म्हणून? आज 10 वर्ष जर नाही घेतली, उद्या सासूबाईचं मागं पुढे बरं वाईट झालं ना तरी 4 माणसं विचारणार आहेत बारकीला कोणतं पाहिजे. तर घ्या बघ तुझा नवरा तर आईला मारायला लागला. हा होय थांबा ना जरा. पका आईची मयत चालली हिथं. तर वाटण्या करा आलाय का हेच करा आलाय तुम्ही? आता असं म्हणणं नाहीये त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला तुमच्या बरोबरीने द्या. तुम्ही आता घेताय ना. नाही ताई तुम्ही मानता ठीक आहे, पण तुम्हाला जे वाटतं तुम्हाला ते एक चांगलं घेतलं तर आम्हाला बी एक चांगलं दे ना. का समजा तुमच्याकडे कशात चांगलं घालायचं आम्हाला वाटत नाही का? आम्हाला त्यासाठी अर्धी जमीन घेतो. अर्धीच घेतो की बरोबर. तुम्ही खालची घ्या ना तर वरची घ्या, पण एका जागा 5 आहे त्यातले 2.5 म्हणलंय मी. मग अडीच ठीक आहे मी मान्य करतोय ना, पण तुम्हाला जर पाणी तळ्यावरून जर घेतलं तर बोर आणि आम्हाला द्यावं लागेल. मग एवढं म्हणणं. मी काय म्हणलं, तळ्यावरची पाईपलाईन आणि बोर एकाला भेटेल आणि विहीर एकाला भेटेल. मग ती तरी तुम्ही घ्या ना, तर ही तरी तुम्ही घ्या. दाजी तुमचं असं कसं म्हणणं आहे हो? आका गरीबाला लुटायचंच उगाच. गरीबाला लुटायचं काय मिळून बाई? मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही दोन्हीतलं कोणते पण एक हिस्सा घ्या. तुम्हाला मी असं म्हणलंय का आम्हाला हीच पाहिजे म्हणून म्हणलं नाही आम्ही.
तुमचं नाही ना आमचं नाही. एक काम करू, आपण रानात जाऊ आणि तिथं काय ते सगळं मिटू. चला तसं बी होईल की मग. चल तसं करू. चला. चल आमच्या काय पोटात दुखणार ना, जेवढं आहे तेवढं माझी गाडी घेतो. दरवाजा तर लाव की तसं वर तोंड करून निघाली. एक काम कर, चल पुढे, मी गाडी घेऊन आलो. मला सगळं कळतंय, हे तुमचे तुम्ही बघा. काय चाललं की आता होतं, एक एक होतं की काय समजा. आपल्यासाठी चांगलं घ्या. हो का, मी काय लगेच म्हणतोय, करू नका. ह्या रानाची वाटणी आमच्या मनाने होऊन द्या. हिकडचं आम्हाला, हिकडचं तुम्हाला. ते होईल. ही कुठं बी जात नाही. ही रान निम होणार ह्या पहिल्यापासून झालेल्या. आता ही रान भरलेली त्यामुळे काय विषय नाही. पण इहिरीचं आणि बोरचं आणि ह्या पाईपलाईन ह्या रानात काहीतरी विल्हेवाट लागली पाहिजे. सांगितलं ना स्पष्ट. मी काय म्हणलं तुम्हाला, पाईपलाईन एकालाच, बरं पाईपलाईन आणि बोर एकाला भेटन आणि विहीर एकाला भेटन. साडू तुम्ही म्हणता ठीक आहे मान्य, पण आपण साधन सिंपल करू. बोर आणि इयर ह्याला तर पाणी सारखंच आहे ना. हा हा, फक्त उन्हाळ्यात दोन्हीला बी कमी येते. आपण काय करू, बोर आणि एकाला इयर घेऊ. हा वरच्या रानातलं बोर मला द्या, खालच्या रानात इयर तुम्हाला द्या. जी पाईपलाईन आहे हा त्याला 3 दिवस तुम्ही, 3 दिवस मी, 1 दिवस कुणीच हाणायचा नाही. नाही तसं नाही होणार. मी सांगितलं तसं होईल. एक कोणतं पण एक उचला, परत तुम्ही आमच्यात यायला नको ना आम्ही तुमच्यात नको. कशाला थोड्यासाठी भांडणं करायचे तर? आपण दोन्हीकडे वेगळ्या इयर आणि बोर आहे. कशाला मक्रम तुम्ही परत ही करायचं, त्या खर्च कोणी करायचा? त्यामुळे एक काम करा, डायरेक्ट फायनल होईल. एक तर तुम्हाला होईल ना तर आम्हाला होईल. विहीर पाहिजे का काय पाहिजे ते सांगा एकदा स्पष्ट. काय विहीर काय जात. बरं ठीक आहे भाऊ, तुमच्या बरोबर खसखस घालाय मला सुद्धा टाइम नाही माहिती का. काय असं ते राहून तिकडे कसं माहिती का, दोन्हीला बी बरं पाणी ठीक आहे, चांगले नाही मिटलं मानते ना, नको. हा त्याचं मिटलं ना. सासूबाईचं कसं करायचं? सासूबाईचं काय म्हणजे, आता शेल्क तुम्ही घेतले म्हणजे सासूबाई तुमच्याकडे राहणार ना. लाडाचा जावाई या, कुणाकडे? लाडाचा जावाई म्हणल्यावर. एक नाही, माना पाण्याने थोरले ही तर चट हे सांभाळतील का? आपल्याला हे नाही, आम्ही नाही सांभाळू शकत. बरं आम्ही सांभाळतो, मला 1 एकर जास्त दे मग. तुमच्या बापान ठेवलं 1 एकर जास्त. अहो काय सगळं आज एक विचाराने आला इकडे. हालतो जरा. थोडं काम होत जरा थोडी राहणारच. काय काम काढलं होतं? काय झालं म्हणलं, आता सासरे तर गेले तर मग ही जमीन लोकांनी खाण्यापेक्षा आपणच खायची. मग मला वाटण्या करून घ्यावात. हे म्हणलं इकडच्या अडचीकडे तुम्हाला राहून द्या, अडचीकडे आम्हाला राहून द्या. चालतंय, बरं आहे बाबा. काय असेल ते त्यांच्या मागे आहे ना, तुम्ही व्यवस्थित मार्गी लावा. आणि सासूबाईंचं कसं करायचं मग? सासूबाई सांभाळतील की, हे सांभाळतील. थोरले सांभाळणार ना आता. का धाकट्याला नाही का सांभाळायचं होत? अगं बोल की जरा, तोंड उचक की जरा. महिनाभर आई तुझ्याकडे राहिली तर काय झालं? तुझ्याकडेच राहिली पाहिजे ना ती. मग आम्ही थोरलंय ना, 1 एकर आम्हाला जास्त दे मग. 1 एकर आम्हाला द्या, जास्त हा. काय होतं बघू. आम्ही आयुष्यभर आईला सांभाळतो. किती वावराची हवा आहे बघितलं का? आणि तुम्हाला किती हवंय? तुला तर आई नको, नवरा पुढं तुझं काही चालत नाही. अगं सुरुवात तर काढी यांनी टाकली ना. तेच ना. अहो पाहुणे, काय असेल ते तुमचं 4 भिंतीच्या आत मिटून घ्या. आमच्या पुढे काय गोंधळ घालताय? आता तुम्ही सांगा, सकाळ सकाळ हे दाराला आले वाटण्या करायचं म्हणून. आई बी सांभाळायला नको, ह्याला सगळं शेलक जमीन पाहिजे. मग आई सांभाळायची नाही तर मग 1 एकर जास्त द्या. मी काय खोटं बोलली का ह्यात? खरं आहे का नाही हे? जाऊन ते कशाला थोडासाठी कटकट घालायची. निकरभर त्यांना जास्त देण्यापेक्षा संभळू आपण निम्म, ते निम्मे संभळी त्यानं. हा, असं म्हणलं हाय मग माझी काय टेन्शन नाही, मला मान्य आहे मग. हे बी बरोबर आहे नाही का? 1 एकर जाण्यापेक्षा म्हातारी सांभाळलेली काय वाईट आहे? बरोबर आहे तुमचं. इरीचा हिशोब झाला पाहिजे. नाही इरीच बिरीच समजा झालं आमचं बरोबर. हा, इरीची वाटणी झाली पाहिजे. पाईपलाईन झालं तळ्यावरची समजा व्यवस्थित करून. पाईपलाईनीची वाटणी झाली पाहिजे, वावराची वाटणी झाली पाहिजे, म्हातारीची बी वाटणी झाली पाहिजे. हा, सगळा हिशोब बरोबर करून घ्या. हा, तेवढं झालं बरोबर. हा, कुणाला कमी जास्त होऊन देऊ नका बरं काय का? अजिबात आपण तर निमतं पाय घेणार नाही, काही गरज नाही चालली. चालतंय, येतो मी. चालू दे तुमचा. चालन चालन ठीक. चला विहिरीवर जाऊन बघूया. नाही पण आपण काय कमी करत नाही, आधी सांगितलं बरं आहे. ताई, काय रे? मजा आहे भाऊ तुझी. काय माझ्या काय झालं? हा, 2-2 जावाई, 2-2 लेकी, सगळं संगच आल्यात घरी. आज तर सणच आहे म्हणायचं. म्हणजे घरी इकडं तर नाही आल्या. इकडं नाही आली? हा, अगं तुझं दोन्ही जावाई आणि तुझी लेक वावरात भेटली होती मला. आणि मी तर घरात होत असन, पण माझ्याकडं तर कोण नाही आलं. आल्या असते तर घरी आल्या असते ना भाऊ. कळलं मला ताई. म्हणजे ती इथं तुझी गाठ बीट घ्यायला नाही आली आणि कोणालाच भेटायला नाही आली. तुझ्या परस्पर तिकडं वावराची वाटणी चालवली आहे तुझ्या. आणि वाटणी तर वाटणी, भांडणं बी लागलेत त्यांची. रान कोणतं कुणी घ्यायचं, बोर कोणाला जाणार, हिर कोणाला जाणार. आणि पण हे परस्पर ठरवणार आहे त्या कोण? ते ठरवायचं बी जाऊ दे ग. तुला कोण सांभाळणार त्याच्यावरनं बी भांडणं चालू आहेत त्यांची. त्यांना लाज वाटायला पाहिजे. आपल्या आल्या तर आल्या घरी, माझ्याकडे एक म्हणजे आल्या नाही, काही नाही, विचारपूस नाही, डायरेक्ट वावरात जाऊन वाटणी करीत होत्या. लय अवघड आहे बघ ताई.
अगं थोडी तरी लाज वाटाय पाहिजे काय ना, तुला चौकशी सुद्धा करायला आलं साध्या घरी. तेच म्हणते ना, बाप मेला त्याचं काही नाही, त्यांना वावराच्या हिश्श्याची वाटणी पाहिजे. बघ आता तू काय जगात कसं काय लेकर पोटचे लेकर असे म्हणले लोकांकडून आपण काय अपेक्षा ठेवणार. आणि वावराचा रस्ता बी तुझ्या घरापुढनच आहे, म्हणजे तुझ्या घरापुढनं गेली ती पण तुझ्याकडनं आली. अरे मग मी तेच म्हणते ना, इथून दारातून गेल्या असत्या ना त्या, तर घरी सुद्धा नाही आल्या. बाप मेला त्याचं त्यांना काही नाही, अरे पोटच्या लेकरच असे म्हणले लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार आपण. नाही काय माहिती आहे का ताई, आता तुला दोन्ही पोरीच आहेत, तुझ्यानंतर सगळं त्यांचंच होणार आहे आणि त्यांना द्यायला पाहिजे बिचाऱ्यांना. पण ही पद्धत नसते ना ग, तुझं काय. अरे पण त्यांना माहिती आहे ना, आपल्यानंतर आपल्यालाच मी मेल्यावर कोणाला होणार आहे सगळं, त्यांनाच ना. बरं वावर हिता असलं, तुझ्या पुरती जमीन असली, तू घरी बसून बी आपलं व्यवस्थित करून घेऊ शकते ना कोणाकडनं. म्हातारपणाला घर बसल्या 2 घास खाशील. आता लेकी सांभाळायचं ठीक आहे बुवा, पण तिकडं तुला नाही जमलं आणि शेवटी लेकीच्या दारात राहायचं म्हणजे तुला बी लाजल्यागतच होणार ना थोडंफार. उद्या नाहीच जुळून आलं दोघींच्या बी घरी, त्यांना बी आई बाप आहेत, त्यांचं तुझं नाही पटलं, तू हिथं येऊन राहणार कुठं. अरे पण आपली काय प्रथा आहे का जावायच्या दारात राहायची? हा, जावायच्या दारात माणूस 2 दिवस ठीक आहे, असं कायम राहिला मग तर ते अवघड होऊन जाईल. ताई चल तू वावरत आणि ना त्यांना चांगलं समजून सांग एकदाच. चल. चांगलं पाणी घे. हा आहे भरपूर पाणी आहे. 5 खाली पाणी येईल. हळू हळू धडपड चाल, जिथं तिथं धडपड आहे तुमची एक. आता बघितलं चांगले काय वाईट बघितलं का थोडस. आता लागलं बिगली बरं राहू द्या, कुठं लाग. नाही लागले थोडं राहू दे. बाद झालं, नवरा बायकोचं प्रेम होतं, जाऊ दे तुमचं. हिरेला 5 एकर भरणं काय जड नाही, ती सांगेल तसं. एक तर आम्हाला येऊन टाका, नाही तर तुम्हाला. बरं ठीक आहे असू दे, नको वर किरकिर नको करू लागा तू खरंच. आणि आता धाकटे असून आपल्याला वर चढ हो, झाल्यात. हा, ऐका, आणि म्हातारीच्या दागिन्याचं कसं करायचं? कसं करायचं म्हणजे? निम तुम्हाला निम आम्हाला होय. नाही समजा नाही म्हणे कधी आल्या का तुम्ही? आम्ही बरेच वेळ झालो आम्ही आलो या. झाला अर्धा तास. घरी नाही आल्या. हे काय यायचं आता जरा थोडं होय. जरा म्हणलं वावराची पाहणी करावी, कसं पिकलंय. आईची पाणी नाही करता आली, आहे की नाही? आई मेली का जगली, आधी वावराची पाणी करायला आल्या. अगं आई तुझ्याकडे येणारच आहे, का काळजी करते तू? आता धाकटी बहीण आली, तिला वावर दाखवलं, मग येणारच होते तुझ्याकडे. नाही दोघीच्या संसारात बिजी ते दिसतं मला, कळत आहे. लय चक्रा मारल्या तुम्ही. ताई काय झालंय माहिती आहे का यांचं? हा, अगं तुझ्या परस्पर वावरात आल्यात, मला तरी वाटलं तुला भेटून आली असते, पण साधी घरी चक्कर नाही मारली यांनी. आणि वावरात आले तर काय चाललंय माहितीये का यांचं? आपण जाऊन अजून 6 महिने नाही झालं आणि यांची वाटणीची तयारी चालू आहे. काय सांगू भाऊ तुला, तेच बघून मला तसं रडायला आलं रे. बघ ना डायरेक्ट वावरात दिसले मला. आई तू रडू नको घरी हा. येऊन तर म्हणायचं ना आपली आई जिवंत आहे का मेली. आई आमचं काय नाही ग, तुझी धाकटी लेक बघ, तुझ्या धाकट्या लेकीनच हे सगळा खेळ केलाय, आमचं यात काहीच नाही. अगं ते तर लोकांचे ना, पण तुम्ही तर माझ्या पोटच्या लेकी आहेत ना, तुम्ही असं करावं काय सांगा? अगं आई अगं पटतं का तुम्हाला? अगं तुझ्या पोरगीच आली होती सकाळ सकाळ घरी, वाटण्या करायच्या अगं आई, म्हणून. तुझ्याकडे येणारच होतो आम्ही तुला तर आमच्या घरी घेऊन जाणार होतो आज, माहितीये का? मला नको तुमच्या घरी. बरं झालं ते भाऊ माझ्याकडे आला आणि मला सांगितलं का तुझ्या लेकींचं वावरात काय चाललंय. आणि काय ग तुमचं दागिन्याचं चाललं होतं? अगं मी जिवंत आहे अजून. अगं मी नाही, ही बघ तुझी थोरली पोरगी, तिनेच काढले दागिन्याचं. अगं दागिन्याचं मी नाही, तुझ्या नवऱ्याने काढलंय, विचार दागिन्याचं काय करायचं म्हणून. सासूबाई ऐका, आज नव्हतं हे आमचंच होणार आहे का नाही? मग तुम्ही आज वाटप केली तर तुमची पण राहायची खायची व्यवस्था होईल का नाही? तुम्ही नका करू माझी राहायची खायची व्यवस्था. माझ्या गावातले लोक आहेत ना, ते बाया सगळं मला भाकर तुकडा त्यांनीच 6 महिने आणून दिलाय, तुम्ही नाही दिला. मी आजारी पडले, त्यांनी शेजारच्याने दवाखान्यात नेलं मला. म्हणजे आमचा हक्कच आहे ते आम्हाला द्यायचंच नाही म्हणून सांगा की. हक्काचं मी देणार नाही, ते माग काही होऊ मी मेल्यावर. मी धड धाकट आहे अजून, माझी शेती मी तुम्हाला देणार नाही आणि ना माझे दागिने देणार, यांना पण नाही. अगं आम्ही मागितलेच नाही, हाऊ ह्यांना सुटली. अय अरे तुझी बहीण आणि तुझा दाजी बघितला कसा आहे? अरे 5 मिनिटाला ह्या बोटाला थुका घेतात. आता मागाशी म्हणे आम्ही सांभाळत नाही, आता म्हणतात मामी जवळ आली की आम्ही सांभाळतो करायला लागली. मग आता माल मिळायचा आहे ना, म्हणून एवढी जा नाटक. बसा. ताई ही सगळी एकमेकाला सामील आहेत आणि सगळ्यांचं एक विचाराने आहे ना, इथं वाटणीचं बी ठरलं. अक्षरशः हिर कुणी वाटून घ्यायचा, बोर कुणी वाटून घ्यायची, कुठली वावरं कुणी घ्यायची. आणि ताई तुला आहे ना सांभाळायचं कुणी का, ह्याच्यावरनं वाद चालू आता यांचा. हे म्हणतोय तू मुस्काड फोडीन तुझा आता. मामा आम्ही येत होतो की मामीला सांभाळायला, बरेच वेळ आलोय दवाखान्यात, याला बी आलोय राव. काय नाही हे म्हणले आम्ही नाही सांभाळणार, माहिती काय? एवढे बोलले. आणि तू तयार झालती का सांभाळायला? होय
ह्याला याची भांडणं तुला सांभाळण्यावरनं थोरला म्हणतोय मी नाही सांभाळणार, मला सांभाळायची असेल तर 1 एकर जास्त द्यावं लागेल. अरे असली तर माणसं आहे ती. मान्याच्या हॉस्पिटलला मी घेऊन गेलो ही आलती का, पण म्हातारी मारायजोगी झालती बरं. अख्खी बरं 3 सलाईनं लावून आणली. कुणी विचार घेतला का, भाऊकीन तरी घेतला का कुठे त्यांच्या? किती बिल झाले सांग, देतो तुझे पैसे तुला. हा, आम्हाला पैसे नको. आम्हाला पैशाची हाऊस नाही मी म्हणजे. मग इथं कशासाठी आलाय तुम्ही? पैशाची हौस नाही तर. आता ह्यांनी लढ घातला मला, आम्हाला नको त्याचा हक्क मागायला. मग समजा ह्यांच्या कशात द्यायचं का मग? हा, त्यांनी कडवरच आणलं असं नाही का तुला इथं? तू अजिबात तयार नशीन यायला. मी आणलंय त्यांना. अरे तू तरी आणलं, तुला लाज वाटली पाहिजे ना, पोटची पोर आहे तू हिच्या. हाय बरोबर आहे की, पण ह्यांनी हिस्सा मागितलाय म्हणल्यावरती सगळं ह्यांनाच द्यायचं का? अगं, पण ती तर लहान आहे, तू मोठी आहे ना, तुला कळायला पाहिजे ना. आई जिवंत आहे तोवर हिस्सा कसं काय होईन सांग ना तुम्हाला. मी तरी तिला म्हणलं होतं आई आत्ताच नको, ठीक आहे आपण 2 वर्षांनी बघू. आणि तुम्ही काय आईला हिश्श्याचं सांगणार रे? लहानाचं मोठं केलंय ना आईने तुम्हाला. हिला कमी खाऊ घातलंय आणि तुला जास्त खाऊ घातलंय का? दोघींना सारखंच खाऊ घातलंय ना. अरे तुमचं काय असेल ते म्हातारी दिन, पण तिच्या मरणाची तरी नका वाट बघू. हाय तर वर जीव लावा तिला. काय माणसं आहेत का तुम्ही? हाय तर वर जीव लावायला पाहिलं ना. आले का तरी ते घरी विचारायला? मला डायरेक्ट वावरत आलेत. म्हणजे यांना तिथे फक्त पैशाचे हवे, आई बापा नाही लागत यांना. अगं तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही खुशाल मला सांभाळ्यावरून बांधतात. म्हणजे मी माझं आयुष्य इथं गेलं आणि तुमच्या दारात येऊन कुत्र्यावानी राहायचं का मी? माझं एवढं सगळं असून हा, मी जवळ जिवंत आहे तवर हे वावरातलं तुम्हाला काहीच भेटणार नाहीये. ना दागिना भेटन ना वावर भेटन. आणि मी मेले ना तरी यांना बोलवू नको भाऊ. जाऊ दे ताई, तुझीच पोर आहेत. एवढं राग धरून चलतंय का? नाही, मला यांचा हात सुद्धा नको. मेल्यावर काय मी बघायला राहणार नाही, पण यांना बोलवू सुद्धा नको मायमूठ मातीला. आई हे बघ चुकलं आमचं, आम्ही परत आता कधीच असं नाही करणार. नाही, तुम्हाला एवढी हाव लागली का तुम्ही आईला बघायला सुद्धा घरी आले नाही? असे कोणते लेकर आहेत? आणि एवढंच काय पाप केलं तुम्हाला जन्म देऊन? आई जाऊ दे ना, मी पण मोठी आहे. ह्यांचं ऐकलं, मला माफ कर. मी ह्यांचं उगाच ऐकून घेतलं. मला वाटलं की चल ठीक आहे, मला ह्याला दाखवून द्यायचं होतं ग. माझं असं काहीच म्हणणं नव्हतं. तू गपा, तू बारकी आहे ना, तर बारक्यासारखीच राहा. असं काहीच नव्हतं. झाडती आता आम्हाला फक्त ह्यांना अद्दल घडवायची होती. आम्ही काय वाटण्या करणार नव्हतो. मी तुला घरी येऊन सगळं सांगणार होती. तो यांच्यावर विश्वास पण नको. सगळं शांत व्हावं म्हणून याच्याकडे गेलते. हीच चालू झाली लगेच. जाऊ दे ताई. अगं रानातलं सरडं सुद्धा लाजले असते ना आज. एवढी रंग बदलते ती माणसं. चल नको यांच्या नादी तुम्ही लागू. निघून जा, इथं वावरात सुद्धा थांबू नका माझ्यातून. चला. आणि परत वावरात दिसली ना मला तुझ्या परत गावातले 4 लोक बोलून आणतो आणि निवळ नाडग्या सडकून काढतो त्यांच्या. तशी ऐकायची नाहीत. लाज वाटायला लागले मला यांच्याकडे बघून. मलाच कळा ना, तुम्ही काय सांभाळायला कमी पडलं काय? अरे एवढं फुलावानी जपलं तरी अशी वागा ते पोरं खुशाल. जाऊ दे, आज न उद्या येत्यान जागेव. त्यांना पोरं झाली ना मग आकली येत्यान त्यांना की पोरं सांभाळायला काय कष्ट असते, आणि मग तुमची किंमत कळन. बरोबर. नको म्हणावं घेऊ तू. चल.